नमस्कार, कसे आहात? आज आहे 11 फेब्रुवारी. तर मला तुम्ही बरेच प्रश्न विचारताय की कधी डिलिव्हरी झाली, डेट काय आहे, नॉर्मल आहे का सीझर आहे, परत एवढ्या लवकर कशी काय कामं करायला लागली, तू कसं सगळं मॅनेज करते. तर असे बरेचसे प्रश्न आहेत ते येत होते आणि मी फक्त लाईक करत होते त्या कमेंट्सला. तर म्हटलं आता त्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ. त्याच्या आधी मी बऱ्याच दिवसानंतर आज बिर्याणी बनवत होती, नॉनव्हेज बिर्याणी. त्यासाठी मी तांदूळ जो आहे तो बासमती राईस भिजत ठेवला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे. तेच पाणी मी झाडांना टाकले. तर गावावरून येताना मी बरेचसे कांदे बरंचसं मी घेऊन आली. जेव्हा आपण गावी जातो ना, गाडी घेऊन गेलो ना, तर जितकं सामान आपल्याला आणता येईल तेवढं घेऊन येतो. तसंच मी सुद्धा घेऊन आली आणि कांदे पण भरपूर आणले होते मी. आणि इथे पिल्लू खेळते तोपर्यंत मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देते. रेसिपी वगैरे मी नाही शेअर करत आहे. बिर्याणी असली का खूप तामझाम असतं, पण मी एकदम पटकन होईल तसं बनवते. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकते त्यांचीच देणार आहे. तर चला मग. तर माझी डिलिव्हरी कधी झाली, तर त्याच्या आधी मी प्रेग्नेंट होते तेव्हा जेव्हा मला समजलं, त्यानंतर तुम्हाला मी 5 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे व्लॉगमध्ये. जेव्हा 5व्या महिन्याची सोनोग्राफी वगैरे सगळं झालं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे आणि घरीसुद्धा मी तेव्हाच सांगितलं आहे. आणि डिलिव्हरी कधी झाली, तर डिलिव्हरी झाली आहे माझी, मी डेट तर सांगते पण त्याच्या आधी तुम्ही मला थोडासा व्हिडिओ जो आहे तो स्टॉप करा आणि कमेंट्समध्ये सांगा बरं तुम्हाला कधी झाली असं वाटतं आहे. तर माझी डिलिव्हरी झाली आहे 11 डिसेंबर 2025मध्ये. हां, तर 11 डिसेंबर 2025मध्ये माझी डिलिव्हरी झाली आहे आणि आज 11 फेब्रुवारी म्हणजे 2 महिने पूर्ण झालेत माझ्या डिलिव्हरीला. एवढंच की तुम्ही जे व्हिडिओज बघत होते ते 11 डिसेंबरच्या आधीचे आहेत. म्हणजे 10 डिसेंबरच्या आधीचे सगळे व्हिडिओ आहेत. तेच मी हळूहळू अपलोड करत होती आणि मला माहिती होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर मला तेवढा वेळ नाही मिळणार. रिकव्हरी व्हायलासुद्धा वेळ लागतो. त्यात जे लहान बाळ असतं सुरुवातीला सारखं उठतं, झोप होत नाही पूर्ण. त्यामुळे मग मी ते व्हिडिओ थोडेफार शूट करून ठेवलेले आणि तेच मी एक एक अपलोड करत होती. कारण चॅनलवरती व्हिडिओ जात राहावे, नाहीतर जर 2-3 महिने व्हिडिओ अपलोड नाही केलं तर चॅनल बंद होतं. त्यामुळे आणि माझं जे आहे ते सी-सेक्शन झालं आहे. बरेचसे कमेंट येत होते की नॉर्मल झालं आहे का, तू एवढ्या लवकर कामं कशी करते, किंवा तू खूप प्रेग्नन्सीमध्ये ॲक्टिव्ह आहे, तुझी डिलिव्हरी नॉर्मल होणार असं. पहिले पण सी-सेक्शन होतं आणि 11 डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा होता आणि स्वामींचा गुरुवारसुद्धा होता. तर मी असं ठरवलेलं की जेव्हा पण डिलिव्हरी होईल तर म्हणजे पूर्ण माझे 9 महिने 38 आठवडे जे आहेत ते महत्त्वाचे पूर्ण झाले ना, तर मग डॉक्टर बोलले की आपण कधी करू शकतो. तर त्यांनीच सांगितलं मला की बघ, सगळे लोक मुहूर्त वगैरे बघतात ज्यांचं सी सेक्शन आहेत. तर माझं असं काही ठरवलं नव्हतं की मुहूर्त बघून सी सेक्शन करावं. फक्त एवढंच की बाळाची जी ग्रोथ आहे ती पूर्ण झाली असावी. वजन वगैरे माझं वाढत नव्हतं, फक्त बाळाचं वजन जे आहे ते व्यवस्थित होतं. तर पिलूचं वजन जे आहे ते 2.25 किलो होतं. माझं वजनच वाढत नव्हतं कारण मला उलटी होत होती आणि मी काही खात वगैरे नव्हती. ॲसिडिटी होत होती. काय बघितलं का मग ते वॉमिटिंगसारखं व्हायचं, त्यामुळे वजन वाढत नव्हतं. आणि माझं पूर्ण डिलिव्हरीमध्ये 62 kg वजन होतं माझं. त्यानंतर मी केलं नाही, डिलिव्हरीनंतर मी वजन केलं नाही. पण आत्ता मला असं वाटतं की माझे ड्रेस वगैरे मी घालते तर ते टाईट होतात. मला असं वाटतं की आत्ता डिलिव्हरीनंतर माझं वजन थोडंसं जे आहे ते वाढलेलं आहे. आणि मम्मी आली होती माझ्याकडे, तर 1.25 महिना वगैरे राहिली. आजी आजारी होती म्हणून ते गावी गेले. परत आम्हीसुद्धा गेलो. आजी वारली. मग नंतर आता ते गावीचे बाकीचं सगळं जे कार्यक्रम आहे ते करून यावं लागेल त्यांना. कामं का करते, तर कामं तर करावेच लागणार आहे, घरातलीही आहेत. बाहेर कुठे जाऊन आपल्याला काम नाही करायचं आहे. आणि पिलू मला त्रास पण देत नाही. आता 2 महिने झाले, 1.25 महिने मम्मी होती तेव्हा पण मी बसल्या बसल्या थोडीफार तिला मदत करायची. पिलूला आम्ही घरी घेऊन आलो, तोही व्हिडिओज आणि थोडेफार फोटोज आहे. जास्त करून फोटोज काढले होते, व्लॉग काही केला नव्हता. परत माझे काही मॅटर्निटीचे फोटोज आहेत, तेही मला बघू वेळ मिळाला तर करेल मी अपलोड. करू का नको असं चाललं आहे माझं. तर आज 2 महिने पिलूला पूर्ण झाले, त्यामुळे तिचं काही फोटोज वगैरे काढले. परत व्हिडिओज मेमरीज राहतात म्हणून. आणि छोट्याशा व्लॉगमध्ये मी तुमची बरीचशी प्रश्नांची उत्तरं दिली असणार. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय.